Hello dear students, welcome again. I am P- I am Shrimati Y.M. Patil, PSGVP Mandal Junior College, लोणखेडा, शहादा. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा आज तुमचं स्वागत करते. Today we are going to learn 1.2 On to the summit we reach the top. आज आपण 1.2 पहिल्या सेक्शनचा दुसरा भाग शिकणार आहोत. 1.1 हा भाग या वर्षापुरता अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. So dear students, for your better understanding and comprehension, purchase a textbook as early as possible. आणि तुम्हाला अधिक समजून घेण्यासाठी किंवा हा व्हिडिओ हे लेक्चर चालू असताना पुस्तक तुमच्या समोर असलं पाहिजे, म्हणून लवकरात लवकर पुस्तक खरेदी करा. टेक्स्टबुक 11वी इंग्लिशच्या. देन कीप युअर बुक्स ओपन वाईल लिसनिंग दी व्हिडिओ अँड कीप युअर बुक्स ओपन वाईल लिसनिंग दी व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ ऐकत असताना तुमचं पुस्तक तुमच्यासमोर उघडून ठेवा. So, first of all, we are going to learn icebreakers. Icebreakers are icebreakers helps to us for the introduction of the lesson or poem. Icebreakers मध्ये तुम्हाला लेसन किंवा पोएमची इंट्रोडक्शन करायला मदत होते. सो लेट्स सी. ओपन युअर टेक्स्टबुक अँड लुक ॲट द पेज नंबर 15. फर्स्ट ॲक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. Discuss your partner and complete the web of different activities related to climbing. So many boxes are given here. 2 boxes are fill up here. तर या ठिकाणी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक वेब डायग्राम दिलेली आहे. त्याच्यापैकी 2 चौकटींमध्ये उत्तरं लिहिलेली आहेत. बाकीची आपल्याला फिलअप करायचे डिस्कस करून. कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग म्हणजे चढाव. तर क्लाइम्बिंगशी रिलेटेड असलेल्या संबंधित असलेल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला इथं या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. 2 तुम्हाला लिहून तिथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल रॅपेलिंग आणि रॉक क्लाइम्बिंग. बाकीच्या बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात. एक आहे माउंटेनियरिंग म्हणजेच गिर्यारोहण, बोल्डरिंग, हायकिंग, त्याचप्रमाणे ट्रेकिंग, वॉकिंग, अजून पॅराशूटिंग हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आहे आईस क्लाइम्बिंग, बर्फावर चढणे बर्फाळ भागावर. त्यानंतर केविंग मीन्स हिअर एक्सप्लोअर केव्ज ॲज ए स्पोर्ट. देन next activity is there are certain prerequisites for mountaineering. prerequisites पूर्व अपेक्षित किंवा पूर्वतयारी कशासाठी? माउंटेनियरिंग म्हणजेच गिर्यारोहणासाठी. तर गिर्यारोहणासाठी काहीतरी पूर्वतयारी करावी लागते. विथ रेफरन्स टू दी फॉलोविंग पॉईंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनियरिंग. विथ रेफरन्स टू दी फॉलोविंग पॉईंट्स. इथे तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्या पॉईंट्सची मदत घेऊन तुम्हाला तुम्ही आणि तुमच्या मित्रामध्ये एक डायलॉग रायटिंग संभाषण तयार करायचे किंवा डायलॉग लिहायचे आहेत. डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनियरिंग. मग ते पॉईंट्स आहेत. फर्स्ट इज टाईम, वेळ. मग वेळ
त्या माउंटेनिअरिंगसाठी किंवा तुम्ही जो प्लॅन करणार आहात त्यासाठी वेळ किती लागेल, काय लागेल किंवा केव्हा सुरुवात करायची आहे. देन डिस्टन्स, अंतर, डिस्टन्स किती असेल. देन इक्विपमेंट, त्यासाठी लागणारी साधने. नेक्स्ट इज मेंटल अँड फिजिकल फिटनेस. सर्वात महत्त्वाचं मेंटल अँड फिजिकल फिटनेस, तुमची मानसिक आणि शारीरिक तशी तयारी किंवा फिटनेस कसा आहे किंवा असला पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला डायलॉग लिहायचे आहे. देन क्लोथ्स, माउंटेनिअरिंगसाठी क्लोथ्स किंवा कपडे कशा प्रकारे असावेत. देन लास्ट इज ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण. सो यू हॅव टू डेव्हलप डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. तुम्हाला या पॉईंट्सच्या मदतीने तुम्ही आणि तुमच्या मित्राला मध्ये संभाषण किंवा डायलॉग लिहायचे आहेत. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हॅरियस हॅझर्ड्स अँड रिस्क्स दॅट अ माउंटेनियर or trekker has to face in an expedition. Various hazards means here problems किंवा समस्या. तर तुमच्या पार्टनरशी किंवा फ्रेंडशी तुम्हाला डिस्कस करायची, चर्चा करायची कशावर. व्हेरियस हॅझर्ड्स अँड रिस्क, की वेगवेगळे रिस्क किंवा प्रॉब्लेम, समस्या त्या ठिकाणी माउंटेनिअरिंग करताना किंवा ट्रेकिंग करताना जे येतात किंवा त्या मोहिमेमध्ये जे फेस करावे लागतात गिर्यारोहकांना, माउंटेनियरला, तर ते तुम्हाला ते प्रॉब्लेम्स किंवा हॅझर्ड्स ते लिहायचे आहेत. मग त्या ठिकाणी आपण उत्तर देअर आर व्हेरियस हॅझर्ड्स अँड रिस्क दॅट अ माउंटेनियर हॅज टू फेस इन एक्सपेडिशन. तर असे अनेक प्रॉब्लेम्स, हॅझर्ड्स, रिस्क माउंटेनियरला या एक्सपेडिशनमध्ये येत असतात. तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो वन ऑफ द हॅझर्ड इज स्टॉर्मी अँड स्नोवी वेदर. मग वादळ वगैरे. त्यानंतर वन हॅज टू कीप सेफ फ्रॉम फॉलिंग रॉक्स, फॉलिंग आईस अँड स्लोप्स. त्यानंतर माउंटेनिअरिंग करताना अजून त्यांना रॉक्स, आईसबर्ग्स किंवा बर्फ वगैरे घसरणे किंवा मोठमोठे खडक त्या ठिकाणी खाली पडणे, तुटून, अशा प्रकारच्या रिस्क देखील घ्याव्या लागतात. त्यानंतर माउंटेनियर हॅज टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम हाय अल्टिट्यूड सिकनेस. देन मेंटेनिंग टीम कोरिलेशन विथ रोप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, अदरवाईज इट लीड्स टू मिशअप मीन्स ॲक्सिडंट. तर जो रोप आणि ते जात आहेत किंवा चढत आहेत त्याच्याशी देखील त्यांचं जे काही टीम कोरिलेशन आहे ते देखील मेंटेन त्यांना करावं लागतं, नाहीतर अपघात होऊ शकतं. देन अनदर हॅझर्ड्स आर ऑर प्रॉब्लेम्स आर विच आर माउंटेनियर्स फेस. वी कॅन से सनबर्न, देन डिहायड्रेशन, stomach problems, tolerate hunger and remain thirsty. अशा प्रकारे अजून खूप वेळपर्यंत उपाशी राहणे किंवा पोटाचे काही समस्या राहू शकतात, डिहायड्रेशन, अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल्स उत्तरं लिहून दिलेली आहेत, ते तुम्ही वाचायचे आहेत किंवा लक्षात घ्यायचे आणि आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. अजून एक आपण याच्यामध्ये सांगू शकतो लेस व्हिजिबिलिटी बिकॉज ऑफ मिस्ट कवर्ड ऑन दी माउंटेन. त्यानंतर माउंटेन किंवा त्या पर्वतावर आलेले मिस्ट किंवा जे काही धुके आहेत त्याच्यामुळे अंधुक किंवा दिसायला धुसर जे काही असतं त्याच्यामुळे पण त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतात. नाव look at the page number 16. Introduction of the writer given here on the page number 16. See the picture of writer Tenzing Norgay. Tenzing Norgay was born in 29th of May 1914 and died on 9th May
1986. तेनजिंग नॉर्गे यांचा जन्म 29 मे 1914 साली झाला आणि 9 मे 1986 साली त्यांचा मृत्यू झाला. Known as birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29th of May 1953. He was known by birth as Namgyal Wangdi. नामग्याल वांगडी या नावाने ते ओळखले जायचे अँड ऑफन रेफर टू एज शेर्पा तेनझिंग. शेर्पा मीन्स रिनोन फॉर द स्किल इन माउंटेनियरिंग, की गिर्यारोहणामध्ये जे त्या ठिकाणी कुशल असतात त्यांना शेर्पा असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे बर्फाळ भागातील प्रसिद्ध ही एक शेर्पा ही एक जात आहे जी गिर्यारोहकांना सल्ला देण्याचे काम करते. सो he was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest. Summit means highest point of the mountain. तर सर्वोच्च स्थान शिखराचं पर्वताचं त्याला आपण शिखर किंवा कळस असं म्हणतो. तर he was one of the first two individuals. माउंट एव्हरेस्टवर चढणारे जे दोन पहिले व्यक्ती गेले त्याच्यातून एक आहे तेनजिंग नॉर्गे, जे शेर्पा तेनजिंग म्हणून ओळखले जातात. विच ही अकॉम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29th of May 1953, की 29 मे 1953 एडमंड हिलरी यांच्यासोबत तेनजिंग नॉर्गे यांनी माउंट एव्हरेस्टवर पहिल्यांदा ते चढले. The writer was honored by many awards. रायटर तेनजिंग नॉर्गे यांना अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. फर्स्ट इज ही वॉज honored by Tiger Medal in 1938. Then in 1953 he was honored by Star of Nepal. And in 1959 he was honored by the Padma Bhushan award. Tenzing describes the climb to the top and all the events occurred during the historic climb. तर या लेसनमध्ये तेनजिंग नॉर्गे यांनी त्यांचा ही जे काही हिस्टोरिकल क्लाइंब किंवा ऐतिहासिक चढावाचा हा जो काही क्षण आहे गिर्यारोहणाचा चढण्याचा, तर तो त्यांनी इथं वर्णन केलेला आहे. ऑल इव्हेंट्स ऑकर ड्युरिंग द हिस्टोरिक क्लाइंब. तर तेच गिर्यारोहणामध्ये जेवढे त्यांना अनुभव आले ते सगळे इव्हेंट्स प्रसंग त्यांनी इथं वर्णन केलेले आहेत. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स. The article also describes what brought him to climbing mountains. आणि हे जे काही आर्टिकल आहे ते टाइम्स ऑफ इंडियामधून संग्रहित केलेला हा एक लेख आहे किंवा आर्टिकल आहे. दिस इज द ॲडव्हेंचरस स्टोरी ऑफ तेनजिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी. तर तेनजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांची ही एक यशोगाथा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथं थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा लेसन बघू. थँक्यू.